मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा आणि वर्गमूळ कसं काढायचं हे मागच्या उदाहरणामध्ये शिकलेलो आपण. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आपल्याला, दोन अंकी संख्येचा घन, तीन अंकी संख्येचा घन पुढे बघणार आहोत आपण. तो कसा काढायचा ते बघूया. आता सुरुवातीला आपण काय करू, दोन अंकी संख्येचा वर्ग काढू आपण. बरोबर. सुरुवातीला एक सिंपल संख्या म्हणजे 12 घे समजा. 12 या संख्येचा काय करायचं आपल्याला, घन करायचा. बरोबर. मित्रांनो, काय करा, सुरुवातीला 4 रेषा मारून घ्या आपल्या माहितीसाठी. बघा काय करायचं, एकाचा घन घ्या. आपल्याला घन घ्यायचं आहे एकाचा. बरोबर. एकाचा घन किती, 1. दोनाचा घन किती आहे, 8 आहे. असं देऊन टाका कडेला. एकाचा घन इथं, दोनाचा घन इथं. बरोबर. इथं झालं. नंतर 2चा 8ला, 2ने जर 8ला भाग दिला तर काय उत्तर येणार आहे, 4 उत्तर येणार आहे. बरोबर. बेचोक 8. बरोबर. बेचोक 8 आणि गुणाकार कोणासोबत करायचा, 1 सोबत करायचं, म्हणजे काय होणार आहे, 4च येणार आहे. इथपर्यंत कळालं. 4 जो आहे इथं देऊन टाका. बरोबर. नंतर काय करा, 1ला भाग दिला तर उत्तर 1च येणार आहे. बरोबर. 1 सोबत ह्या 2चा गुणाकार करायचा आहे आपल्याला. बरोबर. इकडे जे सेम केलं ते इकडे करायचंय. बरोबर. आपण 1ने भाग दिला 1 आला. बरोबर. आणि 1चा गुणाकार आहे सोबत 2 सोबत केला तर काय उत्तर येणार आहे, 2च येणार आहे. इथपर्यंत कळाला असेल. आता काय करायचंय बघा, 4 जे आहे ना, 4चे डबल करून टाका 8, 2चे डबल करून टाका किती, 4. आता सिंपल बेरीज करायची यांची. काय करायची, बेरीज. बघा, हा 8 जसं तसा, 8 आणि 4 12. 12 दोन अंकी संख्येने आली पाहिजे, एकच आली पाहिजे. 8 आणि 4 12 म्हणजे हातचा 1 जाणार आहे. बरोबर. मग काय करा, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि हा 1 जसं तसा. तर तुमचं उत्तर काय आलं, 1728. कळालं मित्रांनो. बघा, नेक्स्ट उदाहरण बघू आता. नेक्स्ट उदाहरण काय आपल्याकडं बघूया. नेक्स्ट उदाहरण समजा आपण समजा संख्या घेऊ आपण कोणती तरी, समजा 14 या संख्येचा काय करू आपण, घन घेऊ. बरोबर. 14 या संख्येचा घन काढायचा आपल्याला. तर काय करा, सुरुवातीला 4 रेषा मारून घ्या. बरोबर. सुरुवातीला काय करायचे, एकाचा घन 1, 4चा घन किती, 4 × 16, 16 × 64. 64. बरोबर. 64 घन आला. दोघांचा घन घेतला. बरोबर. नंतर काय करायचं, 4 या संख्येने जर 64ला भाग दिला तर काय उत्तर येईल, 16. बरोबर. 16 उत्तर येईल. 4 × 4, 4 × 16. बरोबर. 16 उत्तर आले. आता 16चा गुणाकार 1 सोबत करायचा आहे, म्हणजे किती येणार आहे, 16 येणार आहे. बरोबर. तुम्हाला शिकवतो म्हणून एवढा टाइम लागतो मित्रांनो. बघा, 16 आले. मग नंतर काय करायचं, 1/1 जर केला तर 1 येणार आहे. 1चा गुणाकार कोणासोबत करायचा, 4 सोबत. तर किती आले, 4च आले. बरोबर. 4 देऊन टाका इथे, 4 देऊन टाका. हा 16 इथे देऊन टाका. इथपर्यंत कळालं. 16चे डबल करा, किती आले, 32. 4चे डबल किती आहे, 8 देऊन टाका. बेरीज करा सिंपल. बरोबर. मग काय करायचं आपल्याला, 4 जसं तसा, हातचा जो आहे 6चा द्यायला लागेल. बरोबर. कारण की आपल्याला फक्त एकच डिजिट वाली संख्या पाहिजे, म्हणून हा 6 काय केला आपण, इथं हातचा दिला. चला हातचा देऊन टाकू. बघा, यांची टोटल करा. 16 आणि 32 किती झाले, 16 त्रिक 48. 48 आणि 2 50 आणि 4 54 झाले. 54चे 5 हातचे जाणार, खाली 4 येणार. बरोबर. बरोबर. काय करू आपण आता, यांची बेरीज करू. 8 आणि 4 12, 12 आणि 5 17 होत्या. बरोबर. 17चा 1 हातचा जाणार, खाली आला 7. 1 आणि 1 2. तर तुमचं उत्तर काय आलं, 2744. किती आलं मित्रांनो, 2744. कळतंय. आलं मित्रांनो. बघा, अजून एक उदाहरण बघू आपण. थोडी मोठी संख्या घेऊ. मोठी संख्या घेऊ समजा 31. चला, 31 या संख्येचा काय करायचं आपल्याला, घन काढायचं. बरोबर. आपला नियम काय, 4 रेषा मारून घ्या. बरोबर. 4 रेषा मारल्यानंतर काय, 3चा घन घ्या. 3चा घन किती आहे, 27 आहे. बरोबर. एकाचा घन किती आहे, 1 देऊन टाका. बरोबर. नंतर काय करा, बघा, 1/1 काय उत्तर येणार आहे, 1च. आणि 1चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे, 3 सोबत करायचं, म्हणजे किती येणार आहे, 3च येणार आहे. बरोबर. आता बघा, 3 27ला जर भाग दिला तर किती भाग येणार आहे, 9चा भाग येणार. बरोबर. गुणिले 1 केला तर काय येणार आहे, 9च येणार आहे. बरोबर. इथपर्यंत कळालं. 9 देऊन टाका. बरोबर. दिला 9.
आता काय करायचं, यांची डबल करायचे. 3चा डबल किती आहे? 6 आहे. 9चा डबल किती आहे? 18 आहे. बरोबर, बेरीज करायची आता आपल्याला. बरोबर, एक जसाच तसा 6 आणि 3 9 झाले. बरोबर, 9 त्रिक 27 झाले. 7 देऊन टाका. 7 आणि 2 9, 2 आणि 2 जसंच तसं. तर उत्तर काय आलं मित्रांनो तुमचं? 29,791. कळतंय? तुम्हाला कळलं असेल. अजून एक लास्ट उदाहरण घेऊन तुमच्या प्रॅक्टिससाठी. चालतंय? चला बघूया. मला मित्रांनो तुम्हाला कळालं जास्त कसं सॉल्व्ह करायचं. लास्ट उदाहरण बघू आपण. लास्ट लास्ट बघा, आपल्याला काढायचंय 45. 45 या संख्येचा काय करायचं आहे? घन करायचं आहे. बरोबर, काय करा, 1 2 3 4 4 प्लेसेस बघा. 4 प्लेसेस बनवले आपण. 4 प्लेसेस बनवायचे. बरोबर, सुरुवातीला काय करायचं? 4चा घन. 4चा घन किती? 4 चे 16 चौक 64. बरोबर, 5चा घन किती आहे? 125 आहे. ते 125 लिहून द्या. इथपर्यंत कळालं. नंतरची स्टेप काय आहे? 5 ने 125 ला भाग दिला तर कितीचा भाग बसेल? 25चा भाग बसेल. बरोबर, 25 गुणिले आपल्याला काय करावं लागेल? हा 4 सोबत गुणाकार करावा लागेल. म्हणजे 25 चौक किती झाले? 100 झाले. 100 आहे ते इथे लिहून द्या. बरोबर, नंतर काय करायचं? 4चा भाग दिला 64 ला. 4 ने भाग दिला 64 ला. किती उत्तर येणार आहे? 16 उत्तर येणार. बरोबर, 16 उत्तर आलं. गुणाकार 5 सोबत करावं लागेल. बरोबर, किती झाले? 16 पंच 80. 80 ही संख्या इथे देऊन टाका. बरोबर, तुमच्या माहितीसाठी दिलेलं मित्रांनो. बरोबर, हा. कसे आले कळालं? बघा आता काय करायचं नंतर? 100चे डबल करायचे, 200 झाले. 80चे डबल केले, 8 आणि 8 16, 160 झाले. यांची काय करायची? बेरीज करायची आपल्याला. बरोबर, आपल्याला काय पाहिजे? फक्त एकच संख्या पाहिजे, ही हातची जाणार आहे. 12 किती हातची जाणार आहे? 12 देऊन टाकले. बघा, 100 आणि 200 किती झाले? 300. 300 आणि हे 12 किती झाले? 312 झाले. 312 इथे 3 वरती जाणार. 312 आहे. बरोबर, 312 आले तर आपल्याला फक्त एकच संख्या पाहिजे. बरोबर, 31. 31 ही संख्या आहे ती हातची जाणार आहे. बरोबर, 2 घेतले आपण या. फक्त 312 मध्ये 31 हातची गेली. बरोबर, बघा आता यांची टोटल करा. 8 आणि 16 8 त्रिक 24 झाले. बरोबर, 160 आणि 80 किती झाले? 240 झाले. 240 प्लस 31 झाले. किती झाले? 4 आणि 3 7. 271 झाले. बरोबर, 271. 271 मग आपल्याला फक्त एकच घ्यायला लागेल आणि हे 27 याच्यामध्ये प्लस करावं लागतील. बरोबर, मग नंतर काय करायचं आपल्याला? 7 आणि 4 11. बरोबर, 6 आणि 2 8 आणि 1 9. तुमचं उत्तर काय आलं? 91 125. हे उत्तर तुमचं फायनल झालं. कळालं का मित्रांनो काय केलं मी? चला आता पुढचा आपण घटक बघू. 3 अंकी संख्येचा घन कसा काढायचा ते थोडक्यात आपण उदाहरण बघू. बघा मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये आपण 2 अंकी संख्येचा घन कसा काढायचा ते शिकलोय. बरोबर, तुम्हाला कळालेलं असेल. आता आपण नाही का थोडक्यात 3 अंकी संख्येचा शिकतो, तुम्हाला विचारणार नाही, पण आपण शिकून घेऊ. चला ठीक आहे, थोडे 2-3 उदाहरणं बघूया कसं काढायचे. बघा, आपल्याला एक संख्या आहे समजा आपल्याकडे 103. काय करायचं? 103 या संख्येचं काय करायचं आहे? घन करायचं आपल्याला. बरोबर, तर काय करायचं मित्रांनो? बघा, याला काय करायचं? ब्रेक करायचं. 100 प्लस 3 त्याचं घन. बरोबर, ब्रेक केल्यानंतर असं मांडणी केली आपण. बरोबर, काय करायचं? प्लेसेस बनवा. 1 2 आणि 3 असे प्लेसेस बनवा. हे प्लेसेस 2 का? म्हणजे इथं 2 संख्या आल्या पाहिजे म्हणून 2 डॅश केलेले इथं. बरोबर, तुमच्या माहितीसाठी. बघा, सुरुवातीला काय करा? 3चा घन घ्या. 3चा घन किती आहे? 27 आहे. लिहून द्या. बरोबर, आता दुसरी स्टेप काय करायची? एकदा जायचंय आणि एकदा परत वापस यायचंय. म्हणजे काय होणार आहे? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे इथे किती येणार आहे? 27 येणार आहे. कळालं काय केलं? गेलो आणि परत आलो. गेलो परत आलो. बरोबर, म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. बरोबर, इथपर्यंत कळालं. शेवटची स्टेप आता काय करायचंय? 3 त्रिक किती होते? 3 त्रिक 9 होते. बरोबर, 3 त्रिक 9. 9 मध्ये 100 टाकले. किती झाले? 109. 109 लिहून द्या. हे झालं तुमचं फायनल उत्तर. किती? 109 27 27. कळालं मित्रांनो? अजून एक उदाहरण बघूया आपण. बघा, 105 ह्या संख्येचा आपण काय करू? घन काढू. आपल्या पद्धतीने करायचं. काय
तीन प्लेसेस बनवायचे असं 1 2 आणि ही 3 बरोबर. कशा 1 2 3 बरोबर. इथपर्यंत झालं. काय करायचं नंतर पाचाचा घन किती आहे? पाचाचा घन 125 आहे बरोबर. तुम्हाला काय सांगितलंय फक्त दोनच संख्या बसतील इथं, तीन संख्या बसणार नाही म्हणून आपण दोन संख्या दिल्या. काय आलं 25. आता ही जी एक आहे ना ही हातची राहणार आहे याच्यामध्ये, म्हणजे याच्यात मिळवायला लागणार ही कोणती संख्या येईल ना तिच्यात मिळवायला लागणार. बघा आपण काय केलं, पाचाचा घन किती आहे? 125 आहे, तर आपण फक्त 25 घेतला, एक हातचा दिला बरोबर. हा तर मग आता नंतर काय करायचंय, आपण काय केलं चुकी केली. थांबा काय करू आपण, 100 + 5 बरोबर असा ब्रेक केला आपण. ब्रेक केला नाही तर बघा काय केलं आपण, परत लिहितो ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी परत लिहितो. बघा काय केलं, पाचाचा घन घेतला. पाचाचा घन किती आहे? 125 आहे. तर आपल्याला काय पाहिजे, फक्त दोन संख्या पाहिजे म्हणून 25 लिहिलेला बरोबर. एक हातची जाणार इथं बरोबर. इथपर्यंत कळालं तुम्हाला. काय करायचं नंतरची स्टेप, पाचाचा 5 त्रिक 15 परत वापस यायचं, जायचं परत वापस यायचं, म्हणजे 5 त्रिक 15 5 त्रिक 15 15 5 75 75 आणि ही एक उरली आपली किती झाली 76 बरोबर. इथपर्यंत कळालं. आणि एकदा 5 त्रिक 15 15 मध्ये 100 टाकले किती राहिले, झाले 115. तर तुमचं उत्तर काय आलं, 11,57,625. एकदम करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. कळालं मित्रांनो. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तुम्हाला. समजलं असेल मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. चला लास्ट उदाहरण बघू. एक घेऊ संख्या XYZ समजा 107. चला 107 ही संख्याचा आपल्याला काय करायचं, घन करायचं बरोबर. काय करायचं, ब्रेक करा तिला. 100 + 7 चा घन बरोबर. काय करा, प्लेसेस बनवा 1 2 1 2 बरोबर. 7चा घन किती आहे? 343 आहे. आपल्याला काय पाहिजे, फक्त दोनच संख्या पाहिजे, दोनच संख्या बसवायच्या आपल्याला इथे बरोबर. 3 काय राहणार आहे, हातची जाणार आहे इथे बरोबर. इथे लिहून घेतो 3 साईडला बरोबर. नंतर काय करायचंय, जायचंय वापस यायचंय बरोबर. म्हणजे 7 त्रिक 21 21 गुणिले 7 करायला लागला आपल्याला बरोबर. म्हणजे किती, 1 7 7 7 दुने 14 आणि हे 3 याच्यात ऍड जर केले तर किती होणार आहे, 150 होणार बरोबर. पण आपल्याला अजून पण दोनच संख्या घ्यायला लागतील बरोबर. म्हणजे किती घ्यायला लागतील, 50. आजची एक जाणार आहे इथे बरोबर. आजची एक जाणार आहे. मग 7 त्रिक 21 होणार आहे. 21 मध्ये ही 22 टाकली म्हणजे किती होणार आहे, आणि 100 ऍड केले तर 122 झाले. तर तुमचं उत्तर काय आलं मित्रांनो, 12,25,043. हे तुमचं फायनल उत्तर आलं. काय आलं मित्रांनो हे उत्तर, 12,25,043. कॅल्क्युलेटर वरती चेक करू शकता मित्रांनो, येते का नाही बघा तुम्ही स्वतः चेक करू. चला चला आता आपण पुढचा घटक घेऊ. बघा पुढचा घटक काय आपल्याकडे ते बघू. आज स्टॉप केलंय ना.